नक्कीच यामध्ये ज्यावेळी निकाल विधानसभेचे समोर आले आणि पहिल्या फेरीपासूनच सगळ्या आतले जे पोलिंग एजंट होते, तालुक्यामध्ये जे वातावरण होतं, हे सगळेच असं घडू शकत नाही, हे होऊ शकत नाही. आणि निकालानंतर जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये 91 गाव आहे, त्यातले एकाही गावाला हा निकाल मान्य नाही. आणि मग जर अशा पद्धतीनं म्हणजे मी तरी विजयी झालोय, पण लोकांचा या गावाचा जे मार्केटवाडी आहे त्यांचा आक्रोश असा होता की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं मतदान कधी झालं नाही, घडलं नाही. आणि हे असं कसं होतंय, आम्ही तर मतदान दिलेलं आहे, आम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही, आम्ही म्हणजे नेमकं आमचं मत गेलंय कुठं हे मत आम्हाला तपासायचं आहे, तो आमचा मूलभूत अधिकार आहे आणि आम्हाला ते बघायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान करायचं आहे. म्हणून त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलेलं होतं, प्रांतांना दिलेलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं की निवडणुकीची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, आता याच्यावरती काही करता येत नाही. तर मग त्या लोकांनी मीडियाला आवाहन केलं, तर काही मीडियाचे प्रोसिडिंग ऑफिसर, निवडणूक निर्णय अधिकारी, कायमच्या प्रिंट मीडियाचे लोक असे 30-40 लोक पुढे आलेले आहेत आणि आमच्या व्हेरिफिकेशन खाली लाईव्ह पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी मतदान त्या तीन बूथवरती घेणार आहोत. सकाळी 8 ते 4 असं मतदानाची वेळ त्यांनी ठरवलेली आहे, मतपत्रिका छापून आणलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत असे की ज्यांनी 20 तारखेला ज्या उमेदवाराला मतदान दिलं होतं त्यालाच आई वडिलाची आणि परमेश्वराची शपथ घेऊन तुम्ही मतदान करायचं आहे. आणि मग आम्ही ज्यांना दिलं, ज्याला मतदान दिलंय त्यांनी त्यालाच द्या, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी गावामध्ये बॅनर लावलेले आहेत. जे 12 उमेदवार आहेत त्या 12च्या 12 उमेदवारांना तिथं उपस्थित राहण्यासाठी त्यांची बैठक व्यवस्था 300 फुटावरती करण्यात आलेली आहे की जिथून मतदानाचं केंद्र दिसतं. पोलिंग एजंट नेमण्याची सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आणि जी निवडणुकीची प्रक्रिया असते तशाच पद्धतीनं त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की बाबा खरोखर आमचं गावामधून तेवढं मतदान गेलंय किंवा नाही, आमची तरी खात्री मागायचं, हे मागता येत नाही. आणि म्हणून आम्ही मतपत्रिकेद्वारे मतदान घेतोय आणि त्यामधून जो निकाल समोर येईल तो आपल्या सगळ्या मीडियाच्या समोरच तो विषय होणार आहे. आपल्या मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात. मंगळवारी 3 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मतदान आहे. 4 ते 5 लगेचच मीडियाचं मतदान त्या ठिकाणी करणार आहे. 2-5% आपण त्याच्यामध्ये एरर पकडू सुद्धा, पण असं काय फार मोठा फरक, प्लसचा मायनस आणि मायनसचा प्लस. मी 1043 मतांनी प्लसला होतो, तो मी 150 मतांनी मायनसला गेलोय. असं इतकं व्हेरिएशन होऊ शकत नाही. 40-50, 10-20 मताचं फार एखाद्या 100 मताचं व्हेरिएशन येऊ शकतं. कशासाठी कारवाई? आपलं मत चेक करणं दुसरं माध्यम नाही, तो मूलभूत अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकार गाव चेक करत असेल तर त्याला कारवाई आहे किंवा कुणी विरोध करायची कारण काय असणारच नाही. नाही, मार्केटवाडी गावाचंच मत असं आहे की ही निवडणूक प्रोसेस किंवा जी प्रक्रिया आहे ती चुकीची होते. आमचं मत कुठं जातं हे आम्हाला समजत. आणि
निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे ही त्या गावाची मागणी. त्या गावाचंच मत आहे की निवडणूक आयोग किंवा निवडणूक प्रक्रियाच चुकीची आहे आणि त्यासाठी ते मतदान घेत आहे. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.